नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज होता सुट्टीचा दिवस. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. जशी शाळेत मुलांना सुट्टीचा आनंद होतो तसंच माझं पण काहीतरी झालेलं आहे. कारण आठवडाभर काम करून खूप दमून जाते मी. तर आठवडाभर काम करून जेवढी दमून जात नाही त्यापेक्षा पण जास्त रविवारी दमते. कारण आठवड्याभराचं काम करावं लागतं. पाहू शकता इथं 2-3 बकेट मी कपडे भिजू घातलेत. आता तेवढे धुवायचे. कारण थंडीच एवढी आहे की रोज रोज कपडे धुणं हे करणं जमतच नाही आहे. त्यामुळं मी मोठे जे कपडे असतात मुलाचे माझे ते आठवड्यातून एकदाच धुते. म्हणजे आत्ता धुवायला लागले, बाकीच्या दिवशी नाही असं करत. कारण आता थंडी खूप आहे. मी आजारी पण होते 10-15 दिवस. त्यामुळं मी आता आहे ना रविवारीच कपडे धुते. रोज जर जास्तच गरजेचे कपडे असेल तर ते धुवून टाकते. तर आता एकदम दोघांचेच आमच्या 3 बादल्या कपडे होते. तर कपडे वगैरे धुवून टाकले. 2-3 वलनी भरल्या होत्या, पुढं पण इथं पण जिन्यावर पण 3 वलनी फुल भरल्या होत्या. हे पहा इथं पण आहे, पुढं पण आहे पोर्चमध्ये. तर मस्त असं ऊन पडलं होतं, कपडे वाळत होते. तोपर्यंत सगळं वाटा घर वगैरे धुवून घेतलं. हे बाहेरचं पण धुवून काढलं. जेवढी माती येईन तेवढंच घर पण खराब होतं आहे. मळ्यात आमचं घर आहे त्यामुळं वातावरण आहे ना खूप मोकळं आहे. आणि वारं आलं का सगळ्या घरात माती वगैरे जाते, त्यामुळं खूप फुपाटा होतो. तर 12 वाजता आंघोळ वगैरे झाली, मस्त अशी उन्हाला बसले होते. रोज तर उन्हाचा आनंद पण घेता येत नाही. तर त्यानंतर मुलांनी मी पोहे करून खाल्ले. तर किराणा संपला होता तर पोह्यात घालायला शेंगदाणे पण नव्हते, तसेच पोहे करून खाल्ले आम्ही दोघांनी. तर त्यानंतर सर्व घर पण साफ करून घेतलं, सगळे डबे वगैरे धुतले, किचन वाटा ते घासून घेतला. कारण एक दिवस निवांत घराला पण द्यायलाच पाहिजे असं मला तरी वाटते. पूर्ण घराची साफसफाई करून घेतली, छान वाटतं. आणि ही किचनमधली खिडकी आहे, खिडकीतूनच बाहेरचा व्ह्यू छान दिसतो. त्यानंतर गेले किराणा आणायला. कारण सकाळी तर तुम्ही पाहिलं पोहे पण केले, तर पोह्यात पण टाकायला शेंगदाणे नव्हते, काहीच नाही घरात, साखर नाही, शेंगदाणे नाही, काहीच नव्हतं. त्यामुळं मुलगांनी मी चाललो आहे आता किराणा आणायला. संध्याकाळचे 6 वाजले होते तेव्हा आम्ही किराणा आणायला चाललो होतो. कारण आमची गाडी पण बिघडली होती. नीट करायला गेलं तर तिथं रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळं सगळ्या लाईटी बंद होत्या, लाईटच नव्हती. त्यामुळं गाडीचं काम पण नाही झालं. त्या टायरमध्ये हवा वगैरे भरायची होती. तर या दिवस मावळायला गेला होता. आणि ही माझी सगळ्यात आवडती कॉलनी आहे. कारण रस्त्याच्या दोन्ही पण कडेला खूप जास्त आमरई आहे. तर चाललो होतं आम्ही, सामान वगैरे घेतलं, चप्पल पण शिवायची होती, चप्पल शिवली. तर सगळेच कामं झाले, एकदाच गेले तरी पण आणखीन चप्पल आणायची होती, ती नाही आणली. त्यानंतर बाहेर थोडं काम होतं तर तिकडं गेले मी. आठवड्यातून एक दिवस जरा मन मोकळं जर केलं, म्हणजे आपल्याला जे वाटतंय ते जर केलं, किंवा आपण कुठं फिरायला गेलो मुलासोबत तर बरं वाटतं. तर संध्याकाळचे आता 7-8 वाजले होते. रस्त्याच्या कडेला असा व्ह्यू होता, छान वाटत होतं. रोजच घर ते काम, काम ते घर, हे रोजच चालू असतंय. इथं मंगल कार्यालयात तर सगळी गर्दीच होती. थंडीच्या दिवसात पण लोक लग्न करतात, त्याच जोशाने नाचतात. तर पूर्णपणे अंधार पडला होता आणि मुलगांनी मी चाललो होतो घरी. आता 8:30 पावणे 9 वाजत आले होते. रस्त्याने तर सगळीकडे अंधारच असतोय. आम्ही मळ्यात राहतो त्यामुळे उजेडाचा तर काही प्रश्नच नाही. येताना पाहिलं तर मळ्यातली पण लाईट गेली होती. म्हणजे रस्त्यावर जे खांब असतात ती लाईटच नव्हती. तर अंधारातून आम्ही दोघंच चाललो होतो. असा काहीच आमचा रस्ता आहे. तर फायनली आता मी घरी जाणार आहे. घरी पोहोचलं तर आम्ही मुलांनी सोडलं मला. तर मस्तपैकी चाफ्याला पानं नाही पण मस्त छान असे फुलं आलेले आहेत. तर असेच छोटे मोठे मी डेली ब्लॉग शूट करते. काय करणार, ह्या कामामुळं तर कुठं जायला पण होत नाही, त्यामुळं कंटेंट पण चेंज होत नाही आहे. झाला तर नक्कीच तुम्हाला पण आवडेल पाहायला, मला पण आवडेल बनवायला. पण कामाचा घराचा व्यापच एवढा मोठा आहे की कोणतीच गोष्ट करायला जमत नाही आहे. एक दिवस सुट्टी असते, त्यात घरचंच काम होतं आहे सगळं, त्यातच दिवस पुरत नाही आहे. तर जेवढं जमेल तेवढं तर व्हिडिओ बनवते. तर माझे जे सबस्क्रायबर आहेत रोजचे, म्हणजे डेली माझे ब्लॉग बघणारे, त्यांना तर माझी लाईफ अशी पण पाहायला आवडते. लाईव्ह आणखीन पण चालू नाही झालेली, जेव्हा चालू होईल तेव्हा नक्कीच लाईव्ह घेईन. तर आत्तापुरते तरी व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. तर असा माझा रविवारचा दिवस गेला. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्यांना मनापासून धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. असाच सपोर्ट करा. जर लाईव्ह चालू झाली तर मी नक्कीच लाईव्हला पण येत जाईल. धन्यवाद.